संकटात हरवलेल्या मनाला दिशा देणारा आणि प्रत्येक संकटात अभेद्य कवच बनून रक्षण करणारा स्वामी संदेश. तुम्ही आयुष्याच्या ज्या वळणावर आज उभे आहात तिथे कदाचित तुम्हाला रस्ता दिसत नसेल, फक्त धुकं दिसत असेल. पण लक्षात ठेवा, स्वामींच्या दृष्टीला धुकं अडवू शकत नाही. ते तुमच्या पुढे जाऊन रस्ता साफ करत आहेत. तुम्हाला फक्त एका वेळी एकच पाऊल टाकायचे आहे. जेवढा रस्ता दिसतोय तेवढाच चालत राहा. पुढचा रस्ता तुमच्या पुढच्या पावलावर आपोआप प्रकट होईल. त्यांच्या अदृश्य मार्गदर्शनावर आंधळा विश्वास ठेवा. तुमचा अहंकार हा एक मोठा आणि जाड पडदा आहे, जो तुम्हाला आणि स्वामींना वेगळे करतो. जेव्हा तुम्ही नम्रतेनं खाली वागता तेव्हा हा पडदा आपोआप खाली पडतो. पाणी नेहमी उंचावरून सखल भागात वाहते, तशीच स्वामींची कृपा अहंकारी डोक्यावरून वाहून जाते, पण नम्र हृदयाच्या खोलगटात साठून राहते. कृपा साठवण्यासाठी स्वतःला सखल आणि नम्र करा. तुमच्या जीवनात जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा समजा की स्वामी तुम्हाला अपग्रेड करत आहेत. जुन्या आवृत्तीवर नवीन आणि मोठी सॉफ्टवेअर चालत नाहीत. त्यासाठी सिस्टीमला रिस्टार्ट आणि अपडेट व्हावे लागते. तुमचे सध्याचे दुःख ही त्या अपडेटची प्रक्रिया आहे. काही काळ त्रास होईल, पण त्यानंतर तुमची कार्यक्षमता आणि समजण्याची शक्ती अनेक पटींनी वाढलेली असेल. या आध्यात्मिक अपग्रेडसाठी तयार रहा. जगातील नाती ही काचेच्या भांड्यासारखी असतात. थोडासा धक्का लागला की तडा जातो किंवा फुटतात. पण स्वामींशी असलेले नाते हे हवेसारखे आहे. ते तुम्हाला दिसत नाही, पण ते तुमच्या प्रत्येक श्वासात आहे. तुम्ही त्याला कापू शकत नाही, तोडू शकत नाही किंवा फेकू शकत नाही. ते तुमच्या अस्तित्वाचाच एक अविभाज्य भाग आहे. या अतूट आणि शाश्वत नात्यातच सुरक्षित राहा. जेव्हा तुम्ही रागाच्या भरात काहीतरी वाईट बोलणार असता तेव्हा क्षणभर थांबा आणि मनात स्वामींचे स्मरण करा. ते स्मरण एक शीतल जल बनून तुमच्या रागाची आग विझवेल. न बोललेले शब्द परत घेता येतात, पण बोललेले शब्द बाणासारखे असतात, जे परत येत नाहीत आणि जखम करतात. स्वामींचे नाव तुम्हाला या अनेक जखमा देण्यापासून वाचवेल. तुमच्या वाणीवर त्यांचा पहारा असू द्या. तुम्ही स्वामींना विचारता, माझे काम कधी होणार? स्वामी म्हणतात, जेव्हा तू कर्तेपणा सोडशील तेव्हा. जोपर्यंत तुम्हाला वाटते की मी करत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मर्यादित शक्तीचे फळ मिळेल. पण ज्या क्षणी तुम्ही म्हणाल, स्वामी हे तुम्ही करत आहात, त्या क्षणी त्यांच्या असीम शक्तीचे फळ मिळायला सुरुवात होईल. काम होण्यासाठी स्वतःला बाजूला सारणं गरजेचे आहे. तुमच्या मनातील भीती ही एक प्रकारची नकारात्मक प्रार्थना आहे. तुम्ही ज्याची भीती बाळगता त्याचेच चित्र तुम्ही मनात निर्माण करता आणि दुर्दैवानं तेच चित्र सत्यात उतरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे भीतीची प्रार्थना करणं थांबवा आणि त्या जागी विश्वासाची आणि धैर्याची चित्रे रंगवा. स्वामींना सांगा, मला माहीत आहे तुम्ही सांभाळून घ्याल. सकारात्मक विचारच सकारात्मक वास्तव घडवतात. एक शेतकरी जसा बी पेरायच्या आधी जमीन नांगरतो, तसेच स्वामी तुमच्या हृदयात भक्तीचे बीज पेरायच्या आधी संकटांच्या नांगरानं तुमचे हृदय नांगरतात. ही नांगरणी वेदनादायी असते, पण ती आवश्यक असते, कारण कडक आणि खडकाळ जमिनीत भक्ती उगवत नाही. तुमच्या वेदनेचा अर्थ आहे की जमीन तयार होत आहे. लवकरच तिथे आनंदाचे पीक डोलणार आहे. या जगात तुमची ओळख काय आहे? तुमचे नाव, तुमचे पद की तुमची संपत्ती? हे सर्व नाशिवंत आहे आणि इथेच राहणार आहे. तुमची खरी आणि शाश्वत ओळख फक्त एकच आहे, मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझे आहेत. ही ओळख तुम्हाला मृत्यूच्या पलीकडेही घेऊन जाईल. या एका ओळखीचा अभिमान बाळगा. जेव्हा तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाता तेव्हा तिथे फक्त डोके टेकवू नका, तर तुमचे मन तिथेच ठेवून या. आपण शरीर बाहेर आणतो आणि मनही सोबत परत आणतो. त्यामुळे चिंता पुन्हा सुरू होतात. तुमचे मन त्यांच्या चरणी डिपॉझिट करा
आणि बदल्यात त्यांची शांती घेऊन घरी परत या. हाच खरा देवाणघेवाणीचा व्यवहार आहे. तुमचे आयुष्य हे एक बाहुली आहे आणि त्याच्या दोऱ्या स्वामींच्या हातात आहेत. जेव्हा बाहुली स्वतःच्या मर्जीने नाचायचा प्रयत्न करते तेव्हा दोऱ्या गुंततात आणि ती पडते. पण जेव्हा ती सूत्रधाराच्या मर्जीने नाचते तेव्हा तिचे नृत्य जगातील सर्वात सुंदर कलाकृती ठरते. त्यांच्या तालावर नाचण्यातच जीवनाचे सौंदर्य आहे. समस्या ही तुमच्या आयुष्यातील विरामचिन्ह आहे, पूर्णविराम नाही. स्वामींच्या व्याकरणात पूर्णविराम फक्त तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही त्यांच्यात पूर्णपणे विलीन होता. तोपर्यंत येणारे सर्व अडथळे हे फक्त तुम्हाला थांबून विचार करायला आणि दिशा बदलायला लावणारे स्वल्प विराम आहेत. वाक्य अजून संपलेले नाही, पुढे चालत राहा. जेव्हा तुम्ही कोणाला मदत करता तेव्हा अहंकार करू नका, कारण देणारा हात स्वामींचा आहे. तुमचे हात फक्त माध्यम आहेत. आणि जेव्हा तुम्हाला मदत मिळते तेव्हा लाज बाळगू नका, कारण ती मदत स्वामींनीच पाठवली आहे. घेताना आणि देताना फक्त स्वामींनाच पहा. यामुळे तुमच्या मनात कधीही गर्व किंवा न्यूनगंड येणार नाही. सर्व व्यवहार त्यांच्याशीच आहेत. तुमची श्रद्धा ही एका छत्रीसारखी आहे. ती आकाश निरभ्र असताना ओझे वाटू शकते, पण जेव्हा आयुष्यात दुःखाचा पाऊस पडतो तेव्हा फक्त तीच तुम्हाला वाचवू शकते. त्यामुळे सुखाच्या काळातही श्रद्धेची छत्री बंद करू नका, ती उघडी ठेवा, कारण हवामान कधीही बदलू शकते. सततची भक्ती हेच सततचे संरक्षण आहे. तुमच्या भूतकाळातील जखमा भरण्यासाठी काळ हे औषध आहे असे लोक म्हणतात, पण काळ फक्त जखमेवरची खपली धरतो. आतली वेदना तशीच राहते. खरे औषध स्वामींचे प्रेम आणि क्षमा हे आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला आणि इतरांना माफ करता तेव्हाच ती जखम मुळापासून बरी होते. काळावर विसंबून राहू नका, स्वामींवर विसंबा. तुम्ही घराला सिमेंटने मजबूत करता, पण तुमच्या कुटुंबाला कशाने जोडता? एकत्र केलेली प्रार्थना हे कुटुंबाचे खरे सिमेंट आहे. ज्या घरात रोज संध्याकाळी स्वामींचे नाव घेतले जाते त्या घराच्या भिंतींना तडा जाऊ शकतो, पण नात्यांना कधीच तडा जात नाही. तुमच्या घराचा पाया भक्तीवर रचा. जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुमचा विश्वास जागा असतो का? काही लोक झोपतात पण त्यांची चिंता जागी असते. भक्त झोपतो तेव्हा त्याची सर्व चिंता स्वामींना देऊन झोपतो. उद्याची सकाळ, उद्याचे प्रश्न आणि उद्याचे उत्तर हे सर्व स्वामींच्या हातात आहे. हा विचार सर्वोत्तम उशी आहे. या उशीवर डोके ठेवून तुम्हाला गाढ झोप येईल. जगातील आनंद हा बर्फासारखा आहे. तो हातात आला की वितळायला सुरुवात होते, पण स्वामींचा आनंद हा आकाशासारखा आहे. तो विशाल आहे, अनंत आहे आणि कधीही संपत नाही. वितळणाऱ्या बर्फाच्या मागे धावण्यापेक्षा त्या स्थिर आकाशाचा अनुभव घ्या. शाश्वत आनंदाची निवड करा. एक मेणबत्ती अंधाराला घाबरत नाही, ती फक्त स्वतः जळत राहते आणि अंधार आपोआप नाहीसा होतो. तुम्ही स्वामींचे भक्त आहात. जगातल्या अंधाराला घाबरू नका. फक्त तुमच्या आतली भक्तीची ज्योत पेटवून ठेवा. तुमच्या आसपासची नकारात्मकता, द्वेष आणि भीती तुमच्या प्रकाशासमोर टिकूच शकणार नाही. स्वतः प्रकाश बना. तुम्ही तुमच्या मोबाईलला चार्जिंगला लावता, पण कधी स्वतःच्या आत्म्याला चार्जिंगला लावले आहे का? ध्यान आणि नामस्मरण हे आत्म्याचे चार्जर आहेत. दिवसभराच्या कामामुळे तुमची ऊर्जा कमी होते, तेव्हा स्वामींच्या स्मरणाने पुन्हा फुल चार्ज व्हा. आत्मिक ऊर्जेने भरलेला माणूस कधीही थकत नाही. रोज स्वतःला पॉवर द्या. आयुष्यात हरवणे कधी कधी चांगले असते, कारण जेव्हा तुम्ही जगाच्या वाटांवर हरवता तेव्हाच तुम्ही स्वामींच्या वाटेवर सापडता. जर आज तुम्हाला दिशा कळत नसेल तर अभिनंदन, कारण आता तुमचे बोट धरण्यासाठी स्वतः स्वामी पुढे येत आहेत. हरवलेला माणूसच देवाच्या सर्वात जवळ असतो. नव्या मार्गाची ही सुरुवात आहे. तुमच्या कष्टाचे फळ मिळायला उशीर होत असेल तर समजा की स्वामी ते फळ पिकवत आहेत.
कच्चे फळ खाल्ले तर ते तुरट किंवा कडू लागते. स्वामींना तुम्हाला फक्त फळ द्यायचे नाही, तर ते गोड आणि रसाळ करून द्यायचे आहे. त्यांच्या टायमिंगवर शंका घेऊ नका. जे मिळेल ते सर्वोत्तम आणि गोडच असेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.